मॅडम पैसे मिळालेत, ठीक आहे, आता ते गोल्डमध्ये बदला. या एका फोन कॉलनं नव्या वर्षात मोठा धमाका झालाय. झाशीर यांच्या सेंट्रल जीएसटी उपायुक्त प्रभा भंडारीला लाचखोरी प्रकरणात सीबीआयने अटक केली. एका रेकॉर्ड केलेल्या फोन कॉलमध्ये तिनं कनिष्ठ अधिकारी अनिल तिवारी आणि अजय कुमार शर्मा यांना 70 लाख रुपयाचं सोन्यात रूपांतर करण्याचे आदेश दिले होते. पण हा फोन कॉल ट्रेस केल्यानंतर सीबीआयनं झाशी, दिल्ली आणि ग्वाल्हेरमध्ये छापे टाकले आणि या तपासात सुमारे 9 कोटी रुपयाची मोठी रक्कम तसंच सोने, चांदी आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली. या प्रकरणात 2 कनिष्ठ अधिकारी, फर्म मालक, वकिलालाही अटक केली. ही अटक एखाद्या फिल्मी गोष्टीपेक्षा कमी नव्हती, कारण तिथं रेकॉर्ड केलेल्या फोन कॉलनं मॅडमच्या सगळ्या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश झाला होता. सीबीआय काही काळापासून या सिंडिकेटवर लक्ष ठेवून होतं. कर चुकवेगिरी प्रकरण मिटवण्यासाठी फर्म मालकाला 1.5 कोटी रुपयाची मागणी करण्यात आल्याचा आरोप या प्रकरणातील आरोपीवर आहे. या डीलनुसार पहिला हप्ता 70 लाख रुपयाचा देण्यात येणार होता. पण त्यानंतर सीबीआयनं चांगला सापळा रचला आणि सीबीआयच्या या कारवाईवरून प्रशासकीय वर्तुळात सध्या खळबळ उडाली आहे. मंडळी, या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.